नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत. महाज्योती मोफत टॅब योजनेसंदर्भात अगदी हातामध्ये टॅब मिळेपर्यंत प्रॉपर माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते. तर आता अनेक विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले सुद्धा आहेत आणि अजून मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थी फॉर्म भरणे बाकी आहेत. नोटीसमध्ये पाहू शकता की साधारणतः महाज्योती मोफत टॅब योजनेसाठी जे अर्ज करण्याची मुदत आहे साधारणतः 7 तारखेपर्यंत देण्यात आलेली आहे. परंतु याच्यामध्ये देखील अजून मोठ्या प्रमाणावरती म्हणजे साधारणतः 15 ते 20 दिवसांपर्यंत मुदतवाढ होणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये सदरचा जो फॉर्म आहे तर याच्यामध्ये करेक्शन कसं करायचं आणि अनेक विद्यार्थ्यांना आपण सांगत आहोत की कुठल्याही प्रकारची पावती अपलोड करू नका, सर्टिफिकेटच लागणार आहेत. कारण का महाज्योती मोफत टॅब योजनेची जी मेरिट लिस्ट आहे, ज्यांची कागदपत्र पूर्ण आहेत अशाच विद्यार्थ्यांना संधी दिली जाते. अशाच विद्यार्थ्यांना टॅब मिळतो आणि त्याच्या पुढे स्कॉलरशिप देखील दिली जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आपण वेळोवेळी माहिती देतच असतो. त्यामुळे तुमच्या शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आपले व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल आजच जॉईन करा, जेणेकरून महाज्योती मोफत टॅब योजनेपासून हातामध्ये टॅब मिळेपर्यंत परिपूर्ण माहिती मिळून जाणार आहे. तर सर्वात प्रथम फॉर्म एडिट करण्यासाठी येथे रजिस्ट्रेशन लिंक देण्यात आलेली आहे. लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आपले व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल या ठिकाणी देखील तुम्ही क्लिक करू शकता. तर येथे तुम्हाला तुमचा रजिस्टर म्हणजेच काही विद्यार्थ्यांनी यापूर्वी फॉर्म भरलेले आहेत, पावती अपलोड केलेली आहे, अशा विद्यार्थ्यांना पुन्हा व्यवस्थित फॉर्म एडिट करायचा आहे. एकापेक्षा अधिक फॉर्म भरले तर तुम्ही प्रॉब्लेममध्ये येऊ शकता. केवळ एकच फॉर्म भरायचा आहे. एक फॉर्म भरला असेल तरी देखील तो जोपर्यंत अंतिम मुदत संपत नाही आहे तोपर्यंत तुम्ही कितीही वेळा एडिट करू शकता. तर येथे सर्वप्रथम तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर सबमिट या टॅबवर क्लिक करायचं आहे. सबमिट या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार संलग्न मोबाईलवरती OTP पाठवला जाईल. OTP टाईप करायचा आहे आणि पुन्हा सबमिट या टॅबवर क्लिक करायचं आहे. सबमिट या टॅबवर क्लिक केल्यानंतर पुन्हा तुमचा जसा फॉर्म यापूर्वी भरलेला आहे तो तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म पाहायला मिळेल. याच्यामध्ये अगदी सगळी माहिती तुम्ही बदलू शकता. याच्यामध्ये ॲप्लिड कोर्स आहे तो तुम्हाला बदलायचा असेल तर बदलू शकता. नावामध्ये काय स्पेलिंग मिस्टेक असेल ते देखील तुम्ही बदलू शकता. याच्यानंतर जेंडर, त्यानंतर जन्मतारीख देखील तुम्हाला करेक्ट करता येणार आहे. अनाथ प्रवर्ग, त्यानंतर दिव्यांग कॅटेगरी अंतर्गत विद्यार्थी येत असतील ते देखील याच्यामध्ये बदल करू शकता. त्यानंतर सोशल कॅटेगरी असेल, संपूर्ण माहिती तुम्हाला बदल करता येणार आहे. तुमचा आधार नंबर, त्यानंतर डोमासाईल किंवा अर्बन रूरल येथे तो लक्षात घ्या की ग्रामीण भागामध्ये असेल तर रूरल, शहरी भागातील असेल तर विद्यार्थी अर्बन, आणि त्यानंतर ॲड्रेस अशी संपूर्ण माहिती तुम्हाला इथे टाईप करायची आहे. ईमेल ID मध्ये देखील करेक्शन करता येईल आणि संपूर्ण बदल करून सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्ही येथे पर्सनल डिटेल, त्यानंतर क्वालिफिकेशन डिटेलमध्ये देखील बदल करू शकता. 10वीचे मार्क जर चुकलेले असतील ते देखील तुम्हाला बदल करता येणार आहेत. याच्यानंतर डॉक्युमेंट देखील विद्यार्थ्यांना चेंज करायचे आहेत. काही विद्यार्थ्यांनी पावती अपलोड केली होती, फोटोसही तुम्हाला प्रॉपर अपलोड करायचा आहे. कॅन्डिडेट आधार कार्ड दोन्ही बाजूचे पाहिजे. एका बाजूचं जर अपलोड केलं असेल ते पुन्हा लक्षात घ्या दोन्ही बाजूंनी स्कॅन करून समोरासमोर फोटो ठेवून तुम्हाला ते अपलोड करायचं आहे. कास्ट सर्टिफिकेट देखील तुम्हाला अपलोड करायचं आहे. पावती चालणार नाही आहे. व्हॅलिड नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आत्ताच नुकतंच काढलेलं 2027 किंवा 3 वर्षापर्यंत व्हॅलिड असलेलं देखील नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट चालणार आहे. अनेक विद्यार्थ्यांनी पावती अपलोड केलेली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी घाबरायचं नाही आहे. मुदतवाढ मिळणार आहे, पण तुम्हाला अंतिम तारखेपर्यंत कमीत कमी कास्ट व्हॅलिडिटीसोबत नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट अपलोड करणं गरजेचं आहे. अनाथ प्रवर्गातून विद्यार्थी असेल तर गरज नाही आहे, पण कास्ट सर्टिफिकेट बरोबर इतर कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट गरजेचं आहे. त्याच्यानंतर 10वीचं मार्कशीट देखील आता विद्यार्थ्यांना उपलब्ध झालेलं आहे. प्रॉपर स्कॅन करून तुम्हाला अपलोड करायचं आहे. अंडरटेकिंग बॉक्सवर क्लिक आहेच आणि त्याच्यानंतर कंप्लीट युअर फॉर्म टू फायनल सबमिट या टॅबवर तुम्हाला क्लिक करावं लागणार आहे. तर अशा प्रकारे महाज्योती मोफत टॅब योजनेचा अर्ज तुम्ही पुन्हा एडिट करू शकता. पर्सनल डिटेल, क्वालिफिकेशन डिटेल, डॉक्युमेंट सगळं काही बदलता येणार आहे. जोपर्यंत अंतिम मुदत संपत नाही तोपर्यंत तुम्ही फॉर्ममध्ये कितीही वेळा बदल करू शकता. अंतिम मुदतीपूर्वी बदल केलेलेच ग्राह्य धरण्यात येतील. तर या संदर्भात तुमच्या काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा. महाज्योती मोफत टॅब योजनेसंदर्भात आता तुम्ही फॉर्म भरताय, पण जे विद्यार्थी इयत्ता 11वीमध्ये विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेत आहेत अशाच विद्यार्थ्यांना फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव आल्यानंतर विद्यार्थ्यांना टॅब मिळणार आहे. कारण का टॅब ज्यावेळी दिलं जाणार आहे त्यावेळी 11वी विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट तसं विद्यार्थ्यांना
सादर करावे लागणार आहे. त्याशिवाय मेरिट लिस्टमध्ये देखील नाव येऊन तुम्हाला टॅब मिळणार नाही आहे. त्यामुळे ही महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे तुम्हाला काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आपले WhatsApp ग्रुप, टेलिग्राम चॅनल आजच जॉईन करा. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. महाज्योती मोफत टॅब योजनेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.